मी आभारीच आहे उबाटाचा. कारण मला 11th अवरला बी-फॉर्म दिला. 10 मिनिटं बाकी होते फॉर्म भरायला. त्यावेळेला युती तुटली आणि त्या युती तुटलीचा फायदा मी घेतला. मुंबईला फोन केला आणि माझे रिलेशन असल्यामुळे मला उबाटाने तिकीट दिली आणि ह्याच्यावर मी खरं उतरेल हे तुमच्या माध्यमातून सांगू शकतो. तर आपण काय सांगाल की भाजप पक्षामध्ये तर भाजप पक्षामध्ये आपण निरंतर कार्य करत असतानाही आपल्याला तिकीट नाही दिले, डावलून ठेवलं आणि लगेच एकदम उभाटाने आपल्याला दिलं. तर आपण भाजप पक्षाबद्दल काय म्हणजे खंत व्यक्त कराल? तेव्हा भारतीय जनता पार्टी खूप मोठी पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या प्रभागातूनच खूप सारे उमेदवार होते, यात काही शंका नाही. परंतु आम्ही एक 2-4 लोक होतो जे प्रबळ दावेदार होतो आणि त्यामध्ये संजू ठाकरे एक मुख्य दावेदार होतेच. परंतु आता तेही 30-35 वर्ष पार्टीमध्ये काम करतात, मी पार्टीमध्ये काम करतो. असे अनेक कार्यकर्ते असतात. परंतु आता आमदार साहेबांचा प्रॉब्लेम असेल किंवा नितीनजी साहेबांना, गडकरी साहेबांचा प्रॉब्लेम असेल की त्यांना काहीतरी वेगळं व्यूहरचना करायची असेल, त्याच्यामुळे आम्हाला तिकीट नाकारलं गेलं. परंतु काही हरकत नाही. आज आम्ही वेगळी चूल जरी मांडली तरी शेवटी आमचे संबंध आमदार साहेबांशी असेल किंवा गडकरी साहेबांशी असेल, हे जसे आहे तसेच राहणार, यात काही शंका नाही. तर ही जी निवडणूक आलेली आहे खूप वेगळी पाहायला मिळत आहे, खूप नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. तर आपली काय प्रतिक्रिया आहे? प्रश्नच नाही. ज्यावेळेला पार्टी मोठी होते, कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर पार्टी मोठी होते आणि पार्टी जसजशी मोठी होते तसतसे लोक इतर पक्षातनं पार्टीमध्ये येत राहतात आणि ज्यावेळेला असे लोक येतात त्यावेळेला जो तळागाळातला कार्यकर्ता असतो, ज्यांनी पार्टी उभी केलेली असते, तो 100% नाराज होणारच आहे आणि त्याला जर तिकीट नाही दिली तर त्याचा उद्रेक हा प्रत्येक ठिकाणी तुम्हालाही पाहायला मिळाला आणि तो 100% दिसणारच आहे, यात काही शंका नाही. तर यामध्ये आपण या निवडणुकीत पाहत आहे की पक्ष असेल, मित्र पक्ष असेल की विरोधी पक्ष असेल, तर एकमेकांचे कपडे फाडण्यात आलेले आहे, एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात आलेली आहे आणि मतभेद झालेले आहेत. तर त्याबद्दल आपलं काय एक ओपिनियन राहील? कसं आहे, शिवसेनाच्या 2 शिवसेना झाल्या, राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. आता हे सगळं जे राजकारण आहे हे वरच्या लेवलच्या लोकांचं राजकारण आहे. यात मला खूप काही पळायचं नाहीये. मी आपला वार्ड, मी आपली स्थानिक भूमिका, स्थानिक राजकारण आणि स्थानिक समाजकारण आणि मी सामान्य जनतेसाठी भांडायला निघालो. मला वरच्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही. ते त्यांचं ते काय करतील त्यांचं त्यांना माहिती आहे. परंतु मला पाहिजे ते माझ्या सामान्य जनतेचे आशीर्वाद पाहिजे. माझ्या सामान्य जनतेसाठी मला भांडायचं आहे आणि आमच्या ह्या वार्डामध्ये इतकं चांगलं वातावरण आहे. माझे विरोधक असतील किंवा माझ्यासोबत भाजपचे लोक निवडणूक लढत असेल किंवा काँग्रेसची निवडणूक, सगळे माझे मित्र आहेत. आम्ही जिथे भेटतो तिथे गळे भेटतो किंवा एक चांगलं वातावरण निर्मिती आहे. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. आम्ही इतके सुंदर छान निवडणूक लढू, काही प्रॉब्लेम नाही आमच्या इथे. तर आपल्या प्रभागाच्या लोकांनी, जनतेने आपण एक खूप छान जोडीदार आहात, कपल आहात, दोघांवरही भरपूर काही विश्वास ठेवलेला आहे. एक राम सीता म्हणून त्यांच्यावर एक विश्वास ठेवलेला आहे. तर आपण त्यांना किती आश्वासन द्याल, त्यांच्या समस्या किती दूर कराल? तुम्ही आता राम सीताचं नावच घेतलं आहे तर सांगू इच्छितो की राम हे कसे राजे होते हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्या पाठीमागे सीताने काय भोगलं, काय वनवास केला हे सुद्धा माहिती आहे. परंतु इथे तसं नाही आहे. मी आधुनिक राम आहे आणि माझी बायको आधुनिक सीता आहे. त्याच्यामुळे ती माझ्या पाठीमागे ताकदीने उभी राहिली. समजा माझ्यावर अन्याय झाला तर ती माझ्या मागे उभी राहिली आणि तेवढ्याच हिरिरीने, तेवढ्याच ताकदीने मी तिच्या मागे उभा आहे आणि 100% यात आम्हाला विश्वास आहे की आम्ही त्याच्यावर खरे उतरून दाखवू. तर तुम्ही काय सांगाल? आयुष्यातही आपण दोघं सोबत राहिलेले आहे आणि आता राजकारणात होतं आपण दोघे सोबत येणार आहे. तर आपल्याला काय फिलिंग होते, कसं काय वाटते? खूप छान वाटते की आम्हाला जर जनतेने स्वीकारलं, दोघा नवरा बायकोंना निवडून दिलं तर ह्या पूर्ण प्रभागाच्या मध्यभागी आम्ही राहतो. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आम्ही मानेवाडा हा सेंटर आहे. इथून शताब्दी चौक असेल किंवा पिपळा रोड पर्यंत हा सेंटर पार्ट आहे आणि तेवढी माझी ताकद आहे की मी 3 ते 4 ऑफिस या ठिकाणी ओपन करेल आणि कदाचित काही जनतेला असं आहे की मी त्या जनतेपर्यंत, म्हणजे ती जनता माझ्या घरापर्यंत पण आली नाही पाहिजे असं ती मी व्यवस्था करेल. मी त्या जनतेपर्यंत पोहोचेल आणि मी जर त्या जनतेपर्यंत पोहोचलो, आम्ही 2 नगरसेवक जर असेल तर माझी बायको जी आहे ती सोशल समाजकारण करण्यामध्ये आणि त्यांचा एक वेगळा विजन असेल आणि माझा एक वेगळा विजन असेल. माझ्या सोबतीला शंकरभाऊ थूल आहेत आणि त्यांचा प्रचंड वेगळं विजन आहे. शंकरभाऊ थूलचं त्यांना प्रचंड अनुभव आहे या सगळ्या राजकीय दृष्टिकोनातनं.
त्यांची जोड मला लागली, त्यांची साथ मला मिळाली, याच्यापेक्षा मला दुसरा काहीच आनंद नाही. तर आपण आपल्या प्रभागाच्या जनतेला काय एक संदेश द्या, काय एक आवाहन कराल? प्रभागाच्या जनतेला मला एवढाच संदेश द्यायचा, सगळी जनता आमची सुज्ञान आहे, शिक्षित आहे, सुशिक्षित आहे. आपण जो काही निर्णय घ्याल तो योग्य घ्या. मशाल या चिन्हाची बटन दाबा, कारण लोक त्रासले आहे, कंटाळलेले आहे. ह्या ज्या ज्या तिकिटाचं वाटप झालं अख्ख्या महाराष्ट्रात असेल, नागपूरला असेल, तर तुम्ही ह्या जनतेने निर्णय घ्यावा आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना उभाटा मशाल या चिन्हावरच बटन दाबून विजय करावा. तुमचे स्वप्न, तुमचं जे काही असेल समस्या, आम्ही सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करू. एक